मत त्या समाजाचे नेते त्या समाजाच्या जनतेचं झालेलं आहे। तुम्ही बघा, गेल्या काही वर्षापासून जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये विकासाची चर्चा होते। आज या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या असलेल्या विषयाची चर्चा होते। होण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु त्या समाजाचे नेते त्या ठिकाणी काम करतात। महादेव जानकर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी पक्षाचे सहकारी म्हणून काम करत होते। आता त्यांची गरज संपली असेल म्हणून त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न पार्टीचा झाला। त्यामुळे ते स्वाभिमानाने परत उभे राहत आहेत। त्यांना समाजामध्ये किंमत आहे, महाराष्ट्रामध्ये किंमत आहे। आंदोलन करणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे। माझ्या माहितीप्रमाणे हळूहळू अनेक लोक जे महायुती गेलेले आहेत, जे काही नाईलाजाने गेले, काही सत्तेच्या पोटी गेले, यांना सुद्धा तसाच अनुभव येईल। त्याचं प्रत्यंतर महादेव जानकरांनी स्वाभिमानाने दाखवलेलं आहे। साहेब, महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे मतदार याद्यांची पडताळणी केल्यानंतर सांगितलं जातं बिहारचं पॅटर्न माझी आजही त्याच गोष्टीवर माझं परत एकदा हरकत येत आहे। प्रत्येक निवडणुकीला निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय का घेतोय हा लोकशाहीचा शंका घेणारं काम आहे। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आत्ता मतदार यादी या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे। दुबार मतदार यादी किंवा बोगस मतदार यादी सर्वेक्षण चालू आहे। मग या महाराष्ट्रामध्ये सातत्याने आम्ही सांगतोय 75 लाख लोकांची बोगस मतदार यादी आलेली आहे। मग त्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वेक्षण करावं। ते करताना निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही। त्यांनी सर्वपक्षीय कमिटी करावी। सर्वपक्षीय कमिटीच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्यासोबत अख्ख्या महाराष्ट्रातल्या मतदार यादीचं परत सर्वेक्षण करावं, सत्य जनतेच्या समोर आणावं। त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी होईल। परंतु आजही माझं मत आहे की या असल्या गोष्टीच्या संदर्भामधूनच निवडणुका जिंकण्याचा नवीन फंडा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हातामध्ये घेतला का जातो का काय, लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाला अधिकार राहिला का हा शंका उपस्थित होतो। मराठा समाजाप्रमाणे आता ओबीसी समाज पण महामोर्चा काढणार आहे। अरुणभाई गुजराती या बैठकीला मराठा समाजाप्रमाणे अरुणभाई गुजराती या बैठकीला अनुपस्थित आहे। मी आतापर्यंत मला माहीत नाही आहे की आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्याबरोबर आहे। आत्तापर्यंत सुद्धा ते आमच्याबरोबर आहे। उद्या कोण काय करतो याचं मी आज त्या ठिकाणी काही सांगू शकत नाही। कोणी जात असेल तरी त्यांना आम्ही अडवणार नाही। आम्ही नवीन टीम घेऊन त्या ठिकाणी काम करणार। समाजाप्रमाणे आता ओबीसी समाज पण आक्रमक झालाय, महामोर्चा काढण्याच्या तयारीत। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना मागायचा। ओबीसी समाजाने अधिकाराने मागितलं तर त्यांना का विरोध करावा। उद्या धनगर समाज आहे, त्या दिवशी परवाच्या दिवशी बंजारा समाज आंदोलनाला उतरलेला आहे। आता सरकारने प्रत्येक समाजाची आता त्या ठिकाणी निर्णय देणं गरजेचं आहे। वेगळं काय त्यांनी मागितलं। सर, याला जोडूनच प्रश्न आहे की वडेट्टीवार म्हणतायत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संभाव्य महायुती आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची आणि खासदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक जी आहे मात्र सुरू बोलवण्यात आली। कसं बघा, मताचं विभाजन होऊ नये हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका आहे। आता या मताच्या विभाजनामध्ये पहिलं त्यांच्या महायुतीच्या माध्यमातून काय होतंय, त्यांच्या बैठका होतील, त्यांचे निर्णय होईल। ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी आमचे निर्णय आम्ही सांगू। सोबत राहतील का महाविकास आघाडीच्या दोघी पक्ष? काय वाटतं तुम्हाला? जर युती झाली तर ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडी एकत्र राहील? तर आता कशाला बोलू, पहिलं ते जाहीर तर होऊन द्या। ते जाहीर झाल्यानंतर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र एवढं तुम्हाला सांगतो। शेवटचा प्रश्न, वडेट्टीवार म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे, नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे मोर्चे काढू। तुमचा पाठिंबा असेल का त्यांना? हे मी मागच्या वेळेला मराठा आरक्षण झालं त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं। या देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत नाही। ज्या दिवशी अगदी डोक्यावरून पाणी जातं त्यावेळेला विरोधी पक्षाला बरोबर घेतलं जातं। मागच्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर जेव्हा हल्ला करण्याचा विषय आला तेव्हा देशातल्या विरोधी पक्षाला बोलवलं, देशाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला। ही वस्तुस्थिती आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं सगळ्या विरोधी पक्षाला तुम्ही बोलवा, विश्वासात घ्या, पण ते श्रेय एकट्या भाजपलाच घ्यायचं होतं, त्यांना त्यांच्या मित्रांना सुद्धा श्रेय द्यायचं नव्हतं। त्यामुळे आता त्यांनी बोलवलं का नाही बोलवलं याची आम्ही वाट बघू। मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत, पालकमंत्रीपद देखील राखीव आहे, अनेक ठिकाणी पालकमंत्रीपद दिले नाही, कुठेतरी यांच्यामध्ये कुसबूस चालू आहे का तिन्ही पक्षांमध्ये?
आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे, या पक्षामध्ये एक वाक्यता नाही. प्रत्येकजण आपण कशा पद्धतीने मोठे आहोत किंवा माझा पक्ष कसा परत वाढला पाहिजे याचा स्पर्धा करतायत. फक्त दाखवताना सगळेजण एकत्र आहे म्हणून दाखवताय. या असल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये महाराष्ट्राचा विकास ठप्प झालेला आहे. सर भुजबळ मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत सर. अजितदादांनी ज्या महिला IPS त्यांना धमकीचा प्रकार तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर अजितदादा 2 दिवसापासून विश्रांती होते, तब्येतीचं कारण दिलं होतं त्यांनी. परंतु आज सकाळपासून त्यांनी परत मंत्रालयात बैठका घ्यायला सुरुवात केली. त्यांनी बैठका उपमुख्यमंत्र्यांची बैठका घेतील का? त्यांनी आता ती बैठका कोणाला घेऊन असं सर काय? शेवटचा प्रश्न. भुजबळ जे आहेत एकीकडे ओबीसीवरून सरकारवर आक्रमक झालेले असताना दुसरीकडे ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की महाराष्ट्राचा विकास